गाईज, तुम्ही पण जर फिटनेस फ्रीक असाल किंवा तुमच्या व्याधींनी त्रस्त असाल किंवा स्टॅमिना नसेल, अंगात त्राण नसेल, शक्ती नसेल, तुम्हाला असं अलाईव्ह वाटत नसेल, तर नक्कीच तुम्ही ट्रेकिंग सुरू करायला हवी. तुमच्या घराजवळचा कुठलाही डोंगर असेल, कुठलंही रान असेल, तिथे तुम्ही बिंदास जा. किमान आठवड्यातून एकदा सुरुवात करा. मग हळूहळू तुम्हाला डेलीची सवय लागेल किंवा 2 दिवसाआड 3 दिवसाआड का होईना, पण असं डोंगर चढायला घ्या. त्याने काय होईल माहिती का, पूर्वीचे लोक डोंगर दऱ्या चढायचे, रानोमाळी फिरायचे, त्याच्यामुळे ते तंदुरुस्त राहायचे, स्वस्थ राहायचे आणि ते फिट राहायचे. पण आता काय होतं की आताचं सगळ्याच गोष्टी म्हणजे पर्यावरणापासून ते आपल्या सभोवतालच्या सगळ्या घटकांपासून ते आपल्या अन्न घटकांपासून सगळ्याच गोष्टी आपल्याला कमकुवत बनवत आहेत, कसदार नाही राहिल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला असं सांगेल की तुमची बॉडी मेंटेन ठेवा. तिच्यामध्ये काहीही पडलं तरी ते भस्म व्हायला पाहिजे एवढी तिची कपॅसिटी बनवा आणि तिला एवढं स्ट्रॉंग करा. स्ट्रॉंग याच्यानेच बनणार आहे. शिवाजी महाराज जसे डोंगरदऱ्या चढून गेले होते, त्यांनी जसं स्वराज्यावर विजय मिळवला, तसंच तुम्ही तुमच्या विकनेसवर विजय मिळवू शकता. तुमच्या ज्या पण काही डिसॅबिलिटीज आहे त्यांना ॲबिलिटीजमध्ये कन्वर्ट करू शकतात. सो नक्की ट्राय करा, ट्रेकिंगला या आणि खूप फिट व्हा, खूप स्वस्थ राहा, लाँग लास्टिंग राहा. तुमचं एजिंग कमी होईल, तुमची स्किन ग्लो करेल, तुमचा स्टॅमिना वाढेल, तुमचा परफॉर्मन्स, तुमचा एन्ड्युरन्स, तुमचा उत्साह आणि तुम्ही तरुण राहणार. धन्यवाद.